कसे आहे तुम्ही? सर्व मजेत असाल, आम्ही पण मजेत आहे. तर यथार्थ कसा दिसत आहे कमेंटमध्ये सांगा. यथार्थ हाय कर, हाय पा देऊन दे, पा दे. अरे वा. तर आम्ही जात आहे फिरायला. कुठे जात आहे यथार्थ? आपण तिकडे जात आहे. तर कुठे जात आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा, स्किप करू नका. बाय बाय करून दे. बाय बाय. आम्ही भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. हो नाही यथार्थ? पा देऊन दे, आणखी पा दे. अरे बापरे. आणखी आणखी मला ते. बाय. भेटूया थोड्याच वेळात. आम्ही कुठे जात आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये पहा. ब्लॉग खूप छान होणार आहे, स्किप करू नका, कंटिन्यू पूर्ण ब्लॉग पहा. ओके बाय. हॅलो एव्हरीवन. इथून व्हॉइस ओव्हर करत आहे कारण की व्हिडिओमध्ये काही आवाज येत नव्हता, त्याच्यामुळं मी व्हॉइस ओव्हर करत आहे. तर आम्ही नागपूरपासून 45 किलोमीटर पारशिवनी आणि पारशिवनीपासून आतमध्ये हे आम्ही ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणाचं नाव होतं कुवारा भीमसेन म्हणून असं देवस्थान आहे. तिथे आम्ही जात होतो. तर तिथे जाण्यासाठी आम्ही सकाळीच निघालो होतो कारण की यथार्थसोबत असल्यामुळे सायंकाळच्या आधी घरी आलं पाहिजे म्हणून सकाळीच निघालो होतो. तर यथार्थचं मी थोडं काही सामान वगैरे घेतलं होतं सोबत आणि आमची टू व्हीलर घेऊन आम्ही निघालो होतो. तर यथार्थ थोडा वेळ झोपला होता. त्यानंतर मग थोडा जागी झाला. तर तुम्ही बघू शकता कशी मस्ती करत होता. तर आम्ही तिथे पोहोचलो होतो. कुवारा भीमसेन देवस्थान म्हणून असं काही तिथे नाव होतं. तर त्यानंतर आम्ही तिथे पोहोचल्यानंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर असं पूजा वगैरे केली आम्ही. पूजा वगैरे केल्यानंतर थोडा वेळ शांत तिथे मस्त बसलो होतो कारण की आम्हीच काय खूप सारे लोक तिथे शांतपैकी मस्त असे बसले होते. आणि तिथे बसल्यानंतर असं वाटत होतं की तिथून वापस जायचंच नाही. खूपच छान. कोणतंही मंदिर आहो, कोणत्या पण मंदिरात खूपच छान असं वाटते आणि शांत वाटत होतं. त्यानंतर यथार्थ झोपेतून उठला होता तर त्याला पाणी वगैरे दिलं आणि पाणी वगैरे दिल्यानंतर तो पण थोडा फ्रेश वगैरे झाला. आणि तुम्ही इथे बघू शकत आहे एक माणूस आहे, तो ते कोंबडी घेऊन बसलेला आहे इथे. ते असं आहे इथे की इथे ते म्हणजे मान्यता आहे की ते जैननी जे काही कबुललं आहे ते देतात. म्हणजे त्यांनी जर कोंबडा किंवा बकरा काही कबुललं असलं तर ते त्यांची बली देतात. मला तरी हे नाही आवडलं पर्सनली कारण मुक्या जनावराची बली देणं हे कुठेही योग्य नाही आहे. आणि त्यानंतर मग आम्ही तिथे बसलो, प्रसाद वगैरे घेतला, प्रसाद वगैरे खाल्ला. प्रसाद वगैरे खाल्ल्यानंतर मग यथार्थसोबत थोडी मस्ती वगैरे करत होतो. आणि इथे तुम्ही बघू शकत आहे इथे सिक्युरिटी वगैरे तर खूपच जास्त होते, कॅमेरा वगैरे पण होते. आणि चांगली गोष्ट आहे की ती एकदम कसं जंगलात वगैरे होता आणि तिथे कोणी पण जातात तर कॅमेरा वगैरे आणि सिक्युरिटी वगैरे राहणं कुठे पण गरजेचंच आहे. आणि आजकाल तर जिकडे तिकडे पण सिक्युरिटी आणि कॅमेरा तर पाहिजेच कारण की आधील्यासारखं नाही राहिलं आहे. आणि मी यथार्थसाठी थोडी केळी वगैरे घेतले होते तर यथार्थला केळी वगैरे चारली. आणि तिथेच यथार्थच्या बाजूला एक छोटी मुलगी होती, ते पण यथार्थकडे पाहत होती. यथार्थ केळी वगैरे खात होता तर त्यानंतर आम्ही तिला पण दिले, तिने पण खाल्ले. आणि त्यानंतर मग आम्ही तिथे आणखी थोडा वेळ बसलो. आणि बसल्यानंतर मग यथार्थचे पप्पा म्हणत होते आता थोडं बाहेर पण जाऊया. तर इकडे बाहेरून बघितलं तर हे लोक पूजा वगैरे करत होते. त्यांचं ते काही असेल त्यांची पूर्ण फॅमिली वगैरे होती आणि पूजा वगैरे करत होते. ह्या झेंड्यापाशी पूजा वगैरे केल्यानंतर हे बली वगैरे दिल्यानंतर त्यांचं जेवण वगैरे पण राहते यांचं. आणि मग ते जेवण वगैरे करतात, सगळं त्यांचं झालं की मगच ते त्यांचं हे होतात, म्हणजे त्यांचं पूर्ण जे मान्यता आहे ते कंप्लीट होतात. आणि इथे नावसवारी पण होती आणि नावसवारीमध्ये मी यथाच्या पप्पाला म्हणत होते की यथाचे पप्पा आपण पण करू, पण यथाचे पप्पा म्हणत होते आपण तिघंच जण आहे, आपली फॅमिली वगैरे काही कोणी सोबत आहे नाही, त्याच्यामुळे आपण काही रिस्क घेऊ नये. नावसवारी आम्ही काही केली नव्हती. आणि मग आम्ही तिथून निघालो वरती जाण्यासाठी. खूप वरतं जायचं होतं. पहाडच पहाड, जंगलच जंगल, त्याच्यामध्ये जायचा रस्ता होता एक छोटासा. आणि तो रस्ता पण नाही म्हणता येईल, पूर्ण उतार चढ गोटे वगैरेच होते आणि गोटे वगैरेमधूनच एवढा वरती जायचं होतं. तरी यथाचे पप्पा म्हणत होते की मी यथार्थला पकडते, तू ये. तर
येथाचे पप्पा म्हणत होते की मी येथातला पकडते आणि तू व्यवस्थित ये. तर येथाच्या पप्पांनी स्टार्टिंगलाच येथातला खांद्यावर घेतलं होतं, कारण की येथात पण चिडचिड करत होता. तर येथातला थोडं मनोरंजन झालं पाहिजे म्हणून येथातला खांद्यावर घेतलं. थोड्या दूरपर्यंत घेऊन गेले. त्यानंतर मग येथातला खाली वगैरे घेतल्यानंतर येथात चिडचिड करत होता. तर येथाचे पप्पा मला सांगत होते की आपल्याला आणखी एवढा वरती जायचं आहे, येथात राहील की नाही राहील. मी पण त्यांना सांगत होती बापरे एवढा वरती जायचं आहे. येथाचे पप्पा म्हणत होते हो. मग आम्ही निघालो वरती जाण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकत आहे खूप जास्त लोक होते. असं नाही की आम्हीच जात होतो, खूप जास्त पब्लिक होती, वरती जात होती, खाली येत होतं. तर एक लेडीज येत होती. लेडीज येता म्हणत होती वरतं काही पाणी आहे नाही, पाणी सोबत घेऊन जा. तर आमच्याकडे पाणी वगैरे नव्हतं, कारण येथासाठीच मी एक बॉटल पाणी घेतलं होतं आणि येथाचंच पाणी आमच्याकडे होतं. आम्ही आमच्यासाठी काही पाणी वगैरे घेतलं नव्हतं. तुम्ही रस्ता पाहूच शकत आहे, खूपच बेकार रस्ता होता आणि पाय ठेवा म्हणजे कसं ते छोटंसं बाळ घेऊन जाणं म्हणजे रिक्सीच होतं आणि एवढूशा रस्त्यामध्ये कसं जाणार. तरी येथाचे पप्पाने येथातला पूर्ण वरती जायपर्यंत येथाच्या पप्पाकडेच येथात होता, माझ्याकडे होता पण नाही. आणि येथाच्या पप्पाने येथातला व्यवस्थित घेतलं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही वरती जाण्यासाठी निघालो. तुम्ही इकडे बघू शकता इतकी ऊन होती आणि इतकं गरमी वगैरे होत होती. तरी पण आम्ही वरती गेलो आणि थोडं उठत बसत थोडं इथे बसलो होतो, रिलॅक्स वगैरे झालो. येथाचे पप्पा म्हणत होते थोडा आराम कर आणि आराम करतच जाऊ, एकदम आपल्याकडून एवढा वरती जाणं नाही होणार, कारण येथात पण आमच्यासोबत होता. तर आम्ही घाम पुसू इकडे बेजाल झालो होतो आणि असं वाटत होतं की इथे झोपून जाऊ. पण असं म्हणजे हिरवेगार झाडे होते तिथे, तर असं वाटत होतं की ते छान मनोरंजन पण होत होतं. असं काही नाही, ते असतं ना ॲडव्हेंचर टाईप होतं हे. आणि तिथे इतकं छान असतं, मस्त वातावरण, हिरवीगार अशी हवा पण होती आणि हिरवीगार अशी झाडे पण होती, छान मस्त हवा सुटली होती. आणि तुम्ही इकडे बघू शकत आहे येथात आणि येथाचे पप्पा आणि मी बसलेली होती. येथातला काही फरकच पडत नाही. येथात मस्त शांत होता. इकडे येथाच्या पप्पाला तहान लागली होती, पण येथाचे पप्पा म्हणत होते की पाणी थोडंसं आधी तुम्ही पिऊन घ्या, नंतर मी बघते. तर मी थोडं पाणी पिली आणि पाणी पिल्यानंतर मग येथाचे पप्पा पण थोडे पाणी वगैरे पिले आणि इकडे घाम वगैरे पुसत होते. येथात पण मस्तपैकी बसला होता. येथातला काही फरकच पडत नव्हता. येथातला काय पप्पा असले तर सगळं काही त्याच्या जवळच असते असं त्याला वाटते. मग आम्ही बसलो इथे, थोडा वेळ आराम वगैरे केला. मी येथाच्या पप्पासोबत थोड्या गोष्टी वगैरे केल्या. सांगत होती मी त्यांना की खरंच यार आपण घरातल्या घरातच राहतो, एवढं बाहेर निघतच नाहीत, आपल्याला काय माहीतच राहत नाही. थोडं बाहेर निघालं तर माहीत पडते इथे हे आहे. एवढं जवळ आमच्या इथे बाजूला म्हणजे 2-3 किलोमीटर आम्ही जिथे राहते तिथून हे होतं, पण आम्हाला माहीतच नव्हतं की इथे आहे, की एवढं वरतं जावं लागतं, की इथं काहीतरी आहे, देवस्थान आहे काय, आम्हाला काही माहीत नव्हतं. तरी पण आम्ही मग आलो आणि अर्ध्यामध्ये पोहोचल्यानंतर इथून तुम्ही बघू शकत आहे किती छान असा व्ह्यू दिसत होता. पूर्ण हिरवेगार झाडे दिसत होते आणि येथाचे पप्पा तर खालीच बसून गेले होते. आता म्हणत होते माझ्याकडून जाणं होत नाही वरतं. तरी पण येथाचे पप्पा आणि मी आलो आणि तुम्ही इथं बघू शकत आहे हे बाबा आहे. हे बाबा इथे तुम्ही ते लोक येतातच आणि इथे वानर वगैरे पण होते. आणि ज्या साईडला आम्ही राहते जिकडं आम्ही राहते तिकडे जास्तीत जास्त वानर वगैरेच राहते. आम्ही मग इकडे घरी जाण्यासाठी निघालो, दर्शन वगैरे घेतलं आणि घरी जाण्यासाठी निघालो. तर तुम्ही बघू शकत आहे आम्ही आलो होतो तेव्हा फेस कसा दिसत होता आणि जातो होतो तेव्हा कसं दिसत आहे. येथाचे कपडे वगैरे पण मी चेंज करून घेतले होते, कारण येथाचे कपडे वगैरे पण खूपच घाण झाले होते. तर आम्ही घरी येत होतो. तर घरी येता रस्त्यामध्ये एक 4 व्हीलर होती आणि तो 4 व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला होता. इतका बेकार ॲक्सिडेंट झाला होता की तुम्हाला काही सांगू शकत नाही. तुम्ही बघू शकत आहे स्वतःच जे कोणी त्या गाडीमध्ये असेल कदाचितच ते वाचले असेल, नाहीतर ती गाडी बघून तर वाटत नाही की ती वाचले असेल म्हणून. तर